नमस्कार पालको. आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 याबद्दल मागील 2 दिवसापासून वेगवेगळ्या बातम्या, सकारात्मक बातम्या किंबहुना वर्तमानपत्र किंवा वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत. असं सांगण्यात येत आहे की आरटी प्रवेश प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे. त्यामध्ये सरकारने जे काही 9 फेब्रुवारीला बदल करण्यात आला होता आरटी नियमामध्ये तो वापस घेतला आहे आणि खाजगी शाळा उपलब्ध होणार आहेत पालकांसाठी ॲडमिशन प्रक्रियेतनं. मग नेमकं कोर्टाचा ऑर्डर आलेला आहे का, तर त्याच्या बाबतीत कुठलंच स्पष्टीकरण दिलेलं गेलं नाही. त्यासोबतच ज्यांनी कुणी फॉर्म भरला होता आता त्यांना काय करायचं, नव्याने परत एकदा फॉर्म भरायचा आहे का, त्याबद्दलही स्पष्टीकरण नाही आहे. 2 दिवसापासून म्हणजे 14-15 तारखेपासूनच या बातम्या येतात की आरटी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. पण नेमकं प्रवेश प्रक्रियेचा सावळा गोंधळ काय झालेला आहे, सरकारच्याच हातात होतं का की ॲडमिशनमध्ये बदल करून, प्रक्रियेमध्ये बदल करून सरकारी शाळा घालणं आणि आता त्यावरती स्थगिती आल्यामुळं ती परत नियम बदलून परत एकदा नव्याने ॲडमिशन सुरू करणं आणि नव्याने खाजगी शाळा उपलब्ध करून देणं. तर नेमकं काय घडतंय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. माहिती विषय तसा गंभीर होत चाललेला आहे, परंतु आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून समजण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग इडापिडा जाऊ दे, जनतेचा राज येऊ दे म्हणत आपण या माहितीला सुरुवात करूया. एबीपी माझा असेल, सकाळ असेल, वेगवेगळ्या वर्तमानपत्रात या बातम्या प्रसारित होत होत्या की आता पालकांना ॲडमिशन प्रक्रियेमध्ये नव्याने सहभाग नोंदवावा लागणार आहे आणि दिलासादायक बातमी ही पालकांसाठी होत आहे, ज्यामध्ये की खाजगी शाळांना आता प्रवेश देण्यात येत आहे. परंतु आपण पाहतो आरटीच्या वेबसाईटवरती जर आपण पाहिलं आलेलं आहे, आपण आरटीच्या वेबसाईटवरती जर पाहिलं, ऑनलाईन ॲप्लिकेशन्सवरती जर क्लिक केलं आपण, तर त्यामध्ये आपण पाहू शकता की आणखीनही आज आहे 16 तारीख, तरी आणखीनही यामध्ये अर्ज भरण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे ते हे दिसून येत आहे. सोबतच आपण पाहूया की जो काही बदल केलेला आहे त्या बदलामुळं ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये काय बदल झालेला आहे का. स्कूल सिलेक्शन्स, लिस्ट ऑफ स्कूल्समध्ये आपण पाहूया. मला ज्या शाळा माहिती आहेत त्यामध्ये आपण लातूर जिल्ह्यातल्या पाहूया बाय ब्लॉक. पूर्वी ज्या शाळा दिसायच्या त्या सरकारी आणि खाजगी दोन्ही शाळा दिसायच्या, परंतु आता यामध्ये फक्त खाजगी शाळा दिसून येत आहेत, सरकारी किंवा जिल्हा परिषद शाळा दिसत नाही आहेत. तर त्यामुळे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्च केल्यानंतर आरटी कोट्यामध्ये 24-25ला तर सरकारी शाळा यामधनं काढण्यात आलेल्या आहेत. मग आपण असं समजू शकतो का की आता सरकारी शाळा नसणार आहेत आणि खाजगी शाळा या ॲडमिशन प्रक्रियेत राहणार आहेत. परंतु आपण नोटिफिकेशनच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर नोटिफिकेशन कसलंच यामध्ये उपलब्ध नाही आहे 2024-25साठी. हे लास्ट आरटी नोटिफिकेशन आहे. मला बऱ्याच पालकांनी कमेंट्स केलेले होते की तुम्ही झोपलात का, नवीन GR आलेला आहे, त्यामध्ये नवीन सूचना दिलेली आहे पालकांसाठी. जे नवीन सूचना आहे त्यामध्ये नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, परंतु तसं काहीच झालेलं नाही आहे. आता प्रश्न उद्भवतो की ज्यांनी ॲडमिशन्स पहिलं केलेले आहेत त्यांचं काय होणार. तर जर ॲडमिशन प्रक्रिया नव्याने सुरू होत असेल तर तुमचे पहिले जे अर्ज आहेत ते बाद ठरणार आहेत, अवैध ठरणार आहेत. त्यामुळं तुम्हाला परत एकदा संधी असणार आहे किंवा तुम्हाला परत एकदा त्यामध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये स्वतःला नोंदणी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर नोंदणी करून तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊ शकता. तर आशा करूया लवकरात लवकर ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल, त्यासोबतच लवकरात लवकर ॲडमिशन प्रक्रिया ही संपून जाईल आणि नव्याने जे काही ॲडमिशन्स आहेत, लॉटरी सिस्टम्स आहेत, त्यानंतर कागदपत्र पडताळणी आहे आणि ॲडमिशन्स आहेत हे लवकरात लवकर जून महिन्याच्या आत संपून येतील अशीच अपेक्षा करतो. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.